मागणी केलेली आहे, एक वॉर्ड एक उमेदवार अशी, सोबतच मतदार याद्यांमधला घोळ संपल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही, ही प्रमुख मागणी मनसे करता आहे. अधिक काय सांगाल, कारण मवियाने सुद्धा मतदानाच्या पूर्वी त्यांनी दिलेलं एक पत्र प्रकाशझोतात आलेलं आहे. कसं आहे, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो संभ्रम जर दूर तुम्हाला लोकशाहीमध्ये जर करायचा असेल तर खास करून जी मागणी विरोधी पक्ष किंवा आम्ही यांनी जी केलेली ती मागणी ताबडतोब राज्य सरकारने आणि निवडणूक आयोगाने ती मान्य केली पाहिजे. त्यासोबत आता मुंबई शहरामध्ये 227 नगरसेवक आहेत, तर प्रत्येक वॉर्डला एक नगरसेवक असतो. त्याप्रमाणे संपूर्ण या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी एकच नगरसेवक असला पाहिजे अशी आग्रहाची मागणी आहे. शिवाय व्हीव्हीपॅट जी आहे ती व्हीव्हीपॅट आता ग्रामीण भागामधल्या ज्या निवडणुका महानगरपालिकेच्या होणार आहेत त्यामध्ये त्यांनी ते न करण्याचा, व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो न वापरण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता आम्ही आणखीन कोणावर विश्वास ठेवायचा? निदान आम्हाला तो एक विश्वास होता की बाबा व्हीव्हीपॅटमध्ये आमचं मतदान आम्हाला कळेल, पण एकेका माणसाला, मतदाराला 4 मतदान करायला लागतो. मग तो 4 वेळा ते बघणार का व्हीव्हीपॅट? आणि म्हणून ती व्हीव्हीपॅट ही एकच जर बघायची असेल तर एकच प्रभागाप्रमाणे नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे. आणि 4 नगरसेवक जर निवडून आले तर वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक असतात तर त्यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई होते, अडचणी निर्माण होतात. शिवाय व्हीव्हीपॅटमध्ये जर आम्ही ऑब्जेक्शन वगैरे घेतले तर 5%च मतदान काढून तुम्ही आम्हाला चेक करायला लावता. 5% का? आम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही मतदान केलेलं कुठे गेले ते बघण्याचा. त्यामुळे जिथं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तिथल्या सगळ्याच मतांची आकडेवारी आम्हाला मिळाली पाहिजे. आणि त्याच्यामुळे ह्याच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे. ती एक स्वायत्त संस्था आहे. मला वाटतं सरकारच्या कुठल्याही गोष्टीच्या ज्या जर सूचना असतील तर त्या सूचना बाजूला ठेवून त्यांनी लोकांची जी आग्रहाची मागणी आहे त्याचा विचार करायला पाहिजे. मराठी एकीकरण समितीच्या वतीनं कबूतरखाना परिसरामध्ये आंदोलन केलं जाणार आहे. त्यांनी आवाहन केलेलं आहे सगळ्या मराठी माणसांना की त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. मनसेची या संदर्भामध्ये काय भूमिका? अजून आम्हाला त्याचा काही संपर्क झालेला नाही. कराजी साहेबांना केला असेल तर आम्हाला माहिती नाही, पण अजून त्याची कल्पना नाही. मध्यंतरी त्यांनी अशाच प्रकारचा तो मराठी भाषेसाठी पण एक आंदोलन घेतलं होतं. त्यावेळेला त्यांनी आमच्याशी संपर्क केलेला नव्हता, परंतु त्याच्यानंतर त्यांनी आमचे नितीन सरदेसाई त्यांच्याशी संपर्क केला आणि नितीन सरदेसाई गेले होते. त्याच्यामुळे त्यांनी आता जर संपर्क केला तर निश्चितपणे पक्षप्रमुख त्याच्यावर विचार करू शकतात. कबुतरांच्या बाबतीत एकंदरीतच मनसेची भूमिका काय असणार आहे? कारण आपण बघितलं की अगदी चालते फिरते कबूतरखाने सुरू करण्यापर्यंत मदत गेलेली आहे. अनेक जैन मुनी हे आम्हाला शस्त्र उचलावं लागेल अशा पद्धतीची भाषा. नाही, कुठल्याही जैन मुनींनी तसं काही बोललेलं नाही. एक निलेश जैन मुनी नावाचे सन्माननीय मुनी आहेत, तेच एकटे बोललेले आहेत. बाकी तुम्ही जर पाहिलं तर आता सुप्रीम कोर्टाने पण त्यांनी जी याचिका केली ती त्या ठिकाणी दाखल करून घेतली नाही. शिवाय माझं असं म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जर माणसं महत्त्वाची आहेत ती कबुतरं महत्त्वाची आहेत त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामुळे शेवटी माणसं जगली तर ती कबुतराला खाणं घालतील ना. पण त्या कबुतरांमुळे जर आमचा जीव धोक्यात येणार असेल तर त्याचा माणूसकीच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी त्या दिवशी असं म्हणालो होतो की मला असं वाटतं की खरंच जीवदया आणि भूतदया आम्हालाही करायला वाटते, आम्हीही करतो. पण याचा अर्थ असं नाही की लोकांना त्रास होतो आणि आपण भूतदया जीवदया करत बसायचं. त्यापेक्षा ज्या ज्या सोसायटीमध्ये आपण आपले फ्लॅट घेता त्या सोसायटीमध्ये आपण आपल्या स्विमिंग पूल घेतो, जिम घेतो, खेळायची मैदान ठेवतो. मग एखादा कबूतरखाना जर बाजूला उभा केला तर काय बिघडणार आहे तिथे? तो करा. म्हणजे काय होईल, जवळच्या जवळ तुम्हाला लगेच तिकडे दाणं पाणी देता येईल, आम्हालाही जाता येईल. बरं, ह्याच्यात तुम्ही 80-90% जैन समाज विरोधात आहे. जैन समाजाला कळलंय. डॉक्टर ऋषभ कोठारे नावाच्या एका डॉक्टरांनी त्याच्यापासून काय नुकसान होते ते सांगितलेलं आहे. त्याच्यावर माणसांना महत्त्व देणं, हे आरोग्याची काळजी घेणं, पर्यावरणाचं नुकसान होणार नाही हे पण घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आणि कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे आम्ही कोर्टाच्या निर्णयाच्या बाजूने आहोत, मुंबई महानगरपालिकेच्या बाजूने.
तरीके से आज यहाँ पे मुलाकात की है इलेक्शन कमीशन को लेकर, उस पर आपकी क्या राय है? ठाणे महापालिकेने जो इलिगल बिल्डिंग्स होत्या त्याच्यावरचा जो कर आहे तो माफ करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतलेला आहे. असं म्हटलं जातं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांना खुश करण्यासाठी शिंदेंनी सरकारवर भूदंड पाडलाय आणि हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे सरकारची परिस्थिती पाहिली तर आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नाही. राज्य सरकारमधल्या बसणाऱ्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे की आता 9,500 कोटीचं 1,00,000 कोटीचं कर्ज आपल्या डोक्यावर ऑलरेडी आहे. अजून किती कर्ज घ्यायचं आणि किती आपण काय करायचं त्याचा विचार करण्याची आवश्यकता असं मला वाटते. सर, एक शेवटचा प्रश्न. मंत्रालयामध्ये आता स्मार्टफोन असणाऱ्या व्यक्तींना प्रवेश दिला जाईल अशा पद्धतीची एक नियमावली आहे. ते ऑनलाईन प्रवेश दिले जातील. त्यामुळे आता सगळं गावातून येणाऱ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या ज्यांच्याकडे मला वाटतं हे सगळे नंतरचे विषय राहतात. आधुनिक भारतामध्ये आधुनिक गोष्टी घडायला पाहिजेत, पण या आधुनिक भारतामध्ये लोकांचा लोकशाहीवरील विश्वास जो आहे ना तो आता कमी होत चाललेला आहे. आणि म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी बॅलेटवरती म्हणजे मतपत्रिकेवरती निवडणूक जर घेतली तर त्याचा फायदा झाला. मांसाहार बंदी 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवली महापालिकेने असा निर्णय घेतलाय की 15 ऑगस्टला चिकन आणि मटनची दुकानं बंद राहतील. मांसाहार बंदी लागू केली. कल्याण डोंबिवली महापालिकेने निर्णय घेतला. नाही, मला असं वाटतं या बाबतीमध्ये कुठल्याही धर्माचं कोणावर बंधन नसावं ह्या मताचा मी आहे. त्याचं कारण असं की आपण आपला धर्म आहे, आपला धर्म आपण सांभाळलाच पाहिजे आणि दुसऱ्या धर्माचा सन्मान करायला पाहिजे. त्यामुळे केंद्र म्हणजे कल्याण डोंबिवलीवाल्यांनी हे असं प्रकारचा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं काय तो योग्य निर्णय असं मला वाटत नाही.